तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं फेसबुक मार्केटिंग ट्युटोरियल या व्हिडिओ सेक्शन मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण फेसबुक बिझनेस प्रोफाइल कशी तयार करायची, त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आपण बघूया। पण मित्रांनो, मी परत एकदा सांगेन, भले आपली पर्सनल फेसबुक प्रोफाइल ही बिझनेससाठी वापरायची नाहीयेच आहे, बिझनेस मार्केटिंग साठी डू नॉट यूज, मी परत एकदा इथे रिमेंबर करून देतोय, डू नॉट यूज पर्सनल प्रोफाइल, डू नॉट यूज फेसबुक म्हणजे FB पर्सनल प्रोफाइल फॉर बिझनेस। तर होय, हे खरं आहे। उदाहरणार्थ आता या ठिकाणी इथं बघा, महेश यादव या नावाची जी पर्सनल प्रोफाइल आहे ती अजिबात फेसबुक बिझनेस पेजसाठी मार्केटिंगसाठी वापरायची नाही, बट त्यासाठी फेसबुकचं बिझनेस पेज काढायचं आहे, त्यासाठी फेसबुकचं बिझनेस पेज काढायचं आहे। पण जरी पर्सनल प्रोफाइल बिझनेससाठी वापरली जात नसेल तरीही फेसबुकची बिझनेस पेज काढण्यासाठी पर्सनल प्रोफाइल लॉग इनच करावी लागते। यू मस्ट नीड लॉग इन पर्सनल प्रोफाइल टू क्रिएट बिझनेस पेज म्हणजे बिझनेस पेज काढण्यासाठी तुम्हाला पर्सनल प्रोफाइल लॉग इनच करावी लागते। आता या ठिकाणी मी महेश यादव या नावाची पर्सनल प्रोफाइल लॉग इन केलेली आहे। तुम्हाला तुमची पर्सनल प्रोफाइल लॉग इन करण्यासाठी काय करावं लागेल, पहिला लॉग इनच करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तुमची पर्सनल प्रोफाइल आहे ती कशामध्ये लॉग इन झाल्यानंतर इथं पेजेस नावाचा ऑप्शन आहे, इथं पेजेस नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा। पेजेस नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा, फेसबुक बिझनेस पेज आपण तयार करायला चाललोय। क्रिएट न्यू प्रोफाइल वरती क्लिक करा, पब्लिक पेज वरती क्लिक करा, इथं ग्रो ॲज अ बिझनेस और क्रिएटर ऑर्गनायझेशन दिलंय, इथं नेक्स्ट बटन वरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो इथं गेट स्टार्टेड वरती क्लिक करा। बघा, त्यानंतर इथं पेजला नाव म्हणजे बिझनेसला नाव द्यायचं आहे, जे तुमच्या दुकानाच्या बोर्डवरती, ऑफिसच्या बोर्डवरती मराठी, इंग्लिश, हिंदी, तेलुगू, तमिळ एनिथिंग कुठल्या भाषेमध्ये जे नाव आहे ते तुम्ही या भाषेमध्ये नाव तुम्ही इथं देऊ शकता। उदाहरणार्थ मला माझ्या बिझनेसला नाव द्यायचं आहे VSP फुटवेअर। बघा, VSP फुटवेअर माझं VSP फुटवेअर आहे, मराठीमध्ये द्या, इंग्लिशमध्ये द्या, पण जे दुकानाच्या किंवा तुमच्या ऑफिसच्या बोर्डवरती नाव आहे तेच द्या, त्यामुळे कस्टमर तुमचा गोंधळात पडणार नाही। तर ते नाव या ठिकाणी इथे घेतलं। त्यानंतर तुमचं जे बिझनेस आहे तो कुठल्या कॅटेगरीतला आहे ते इथं तुम्हाला द्यावं लागेल। फुटवेअर कॅटेगरीतला आहे, शॉपिंग कॅटेगरीतला आहे, कुठला आहे ते तर तुम्हाला तिथं द्यावं लागेल। उदाहरणार्थ ॲपिरियल अँड क्लोथिंग शॉप मधला आहे, मेन्स क्लोथिंग शॉप मधला आहे, काय आहे तर ते आपल्याला तिथं प्रॉपर द्यावं लागेल। कॅटेगरी मित्रांनो चुकीची सिलेक्ट नका करू, नाहीतर तुमचं इथं फुटवेअर आहे आणि आपण जर इथं क्लोथिंग शॉप सिलेक्ट केलं तर चुकीच्या लोकांना आपली जाहिरात दिसणार, म्हणजे ज्यांना क्लोथिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना आपली जाहिरात दिसणार आणि आपलं शॉप असणार ते फुटवेअरचं असणार, तर असं नाहीये चालणार। मिनिमम एक कॅटेगरी घेता येते, मॅक्झिमम तुम्ही 2 कॅटेगरी घेऊ शकता। बघा, आता शूज शॉप म्हणजे आपलं शूज शॉप आहे तर ते आपण इथं घेऊ शकतो, शूज शॉप। अजून आपण काय घेऊ शकतो, शॉपिंग म्हणजे शॉपिंग सेंटर आहे, बरोबर आहे ना, ते शॉपिंग सेंटरच्या अंडर जातं, पण क्लोजेस्ट कॅटेगरी ही पहिल्यांदा घ्यायची, बाकीच्या कॅटेगरी आपण नंतर घेऊ शकतो। म्हणजे शूज शॉप, शॉपिंग सेंटर असं आपण घेऊ शकतो। बाकीच्या भरपूर काही कॅटेगरी आहेत तर त्या कॅटेगरी आपण तिथं सिलेक्ट करू शकतो। मिनिमम 1 घेता येतं, मॅक्झिमम 3 घेता येतात। आता मी या ठिकाणी इथं बायोग्राफी देऊ शकतोय, की जी बायोग्राफी इथं आपल्याला दिसेल, VSP फुटवेअर सेल्स किड्स, बघा किड्स फुटवेअर, एनिथिंग लेडीज फुटवेअर, ओके, लेडीज फुटवेअर अँड मेन्स फुटवेअर इन तासगाव सिटी, वेगवेगळ्या कुठल्या कंपनीचं विकताय तुम्ही तर पॅरागॉन, एनिथिंग कुठला असेल तर ते आपण इथं पॅरागॉन देऊ शकतोय। अजून काय काय तुम्ही देताय ते देऊ शकताय, सँडल्स असेल, ओके, त्यानंतर स्लीपर्स असेल, म्हणजे जे काही तुम्ही देताय अगदी 100 म्हणजे 150 कॅरेक्टर पर्यंत आपल्याला लिहिता येतं। म्हणजे प्रॉपर जो काही कंटेंट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तोच टाका, उगीच काहीतरी नको तो कंटेंट या ठिकाणी टाकू नका, कारण इथं आपल्याला स्पेस कमी असतोय। त्यानंतर इथं क्रिएट बटनला क्लिक करा, ओके, क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर आता आपल्या पेजचे सध्या फॉलोअर्स किती आहेत, 0 आहेत आणि पेजची कॅटेगरी आपली शूज शॉप आलेली आहे। क्रिएट बटनला क्लिक करा, या ठिकाणी इथं आपलं पेज तयार होत असताना दिसेल, थोडा वेळ घेईल, थोडासा पेशन्स ठेवा, शांत बसा, आपलं पेज तयार होऊन जाणार आहे। आता पेज तयार झाल्यानंतर प्रोग्राम आपला पुढे आला, या ठिकाणी आपली वेबसाईट असेल तर वेबसाईट टाका। उदाहरणार्थ www.vspfootwear
.com असेल तर टाका, नसेल तर राहू दे, हे काही कंपल्सरी नाही. म्हणजे जी लोक आपल्या फेसबुकच्या पेजला येणार आहेत त्यांनी इथं क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊ शकतात. या ठिकाणी आपण इथं मोबाईल नंबर टाकू शकतोय. मोबाईल नंबर आपला या ठिकाणी इथं टाका. ओके, मोबाईल नंबर आपण इथं टाकू शकतोय. आपला जो ईमेल आयडी आहे, जो कुठला आपला ईमेल आयडी गुगलचा, तर तो ईमेल आयडी आपण या ठिकाणी इथं टाकू शकतोय, जेणेकरून कस्टमर आपल्या या ईमेल आयडी वरती कॉन्टॅक्ट करू शकतोय. आपला जो काय ऍड्रेस आहे तो ऍड्रेस या ठिकाणी भरा. आपला ऍड्रेस टाका, म्हणजे कुठल्या रोडला आहे, तासगाव सांगली रोड, एनिथिंग तासगाव सांगली रोड, एनिथिंग तासगाव सांगली रोड, गणपती मंदिर, नियर गणपती मंदिर, नियर गणपती मंदिर, म्हणजे असं आपण या ठिकाणी इथं टाकू शकतोय. त्यानंतर इथं तासगाव सांगली रोड टाका, पिनकोड टाका, नो आवर्स अवेलेबल, म्हणजे आता आम्ही जो आमचा काही बिझनेस होतोय तो प्रॉपर पद्धतीनं कधीही तुम्ही येऊ शकता, कधीही खरेदी करू शकता. 24 तास आमच्याकडे सेवा आहे, तेही तुम्ही देऊ शकता. किंवा ओपन सिलेक्टेड टाइम, म्हणजे मंडेला आमचं दुकान सकाळी, आमचं ऑफिस किंवा दुकान सकाळी आमचं 8 वाजता ओपन होते, ते दुपारी 13 वाजता, म्हणजे 24 तासाचं घड्याळ 13 वाजता बंद होते. त्यानंतर दुपारी परत 14 वाजता, म्हणजे दुपारी 2 वाजता चालू होते, 1 तास जेवणाची सुट्टी होते. संध्याकाळी परत ते दुकान आमचं 8 वाजता, म्हणजे एनिथिंग आपण असं म्हणू 20, म्हणजे 24 तासाच्या घड्याळाच्या प्रमाणे. परत ट्युजडेला कधी ओपन होते, ट्युजडेचं पण तेच टायमिंग आहे. परत त्यानंतर इथेही आला तर तेच टायमिंग ट्युजडेचं आहे. ट्युजडेला परत 14 वाजता परत चालू होते, परत लगेच आमचं संध्याकाळी 20, म्हणजे संध्याकाळी बंद होते. असं सगळं टाइमिंग भरल्यानंतर इथं नेक्स्ट बटनवरती, सेव्ह बटनवरती क्लिक करा. पेज हेल्थ फेअर आले, म्हणजे अजून इथं नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. प्रॉपर पद्धतीनं आपण टाकलेली सगळी मित्रांनो डिटेल या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. या ठिकाणी आपला बॅनर असेल, म्हणजे बिझनेसचा लोगो असेल, तर मित्रांनो बिझनेसचा लोगो आपल्याला प्रॉपर पद्धतीने तिथं काय केला पाहिजे, सेट केला पाहिजे. जो काय बिझनेसचा लोगो आहे मित्रांनो, असं काही नाही की तोच लोगो आहे. जो काय आपला बिझनेसचा लोगो आहे तोच बिझनेसचा लोगो आपण प्रॉपर पद्धतीने तिथं काय केला पाहिजे, सेट केला पाहिजे. जो काय आपला बिझनेसचा लोगो आहे तर तो बिझनेसचा लोगो आपला इथं काय केला पाहिजे, सेट करा. तो लोगो नंतर भविष्यात तो चेंजही करता येतो, कसा करता येतो येणाऱ्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि त्यानंतर मग प्रॉपर पद्धतीने आपल्याला बॅनर सेट करायचा आपला, तर एनिथिंग जो फुटवेअरच्या रिलेटेड बॅनर आहे, म्हणजे आता कॅनव्हा डिझायनिंग आपण शिकलोय, तर त्या कॅनव्हा डिझायनिंग मध्ये आपण प्रॉपर पद्धतीने आपल्या बिझनेसचा बॅनर तयार करू शकतो कॅनव्हा मध्ये, आणि तो या ठिकाणी तो काय करा, सेट करा. एनिथिंग खूप छान पद्धतीने आपल्याला बॅनर वगैरे सेट करता येतोय. प्रॉपर पद्धतीने तो बॅनर आपल्याला पाहिजे तसा काय करता येतोय मित्रांनो, सेट करता येतोय. जो काय आपल्याला बॅनर सेट करायचा आहे तो बॅनर प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी इथं काय करा, सेट करा. जो काय आपला फुटवेअरच्या रिलेटेड आहे कॅनव्हा मध्ये वगैरे तुम्ही करू शकता. नेक्स्ट बटनला इथं क्लिक करा. ओके, नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर प्रोग्राम जरा मित्रांनो थोडासा पुढे जातोय. त्यानंतर इथं व्हॉट्सअप कनेक्ट करायचा आहे. या ठिकाणी इथं व्हॉट्सअप नंबर टाका, इथं 91, कारण फेसबुक बिझनेस पेजला आपलं व्हॉट्सअप मित्रांनो काय केलं पाहिजे, सिलेक्ट केलं पाहिजे. फेसबुक बिझनेस पेजला व्हॉट्सअप कनेक्ट करा, व्हॉट्सअप नंबर टाका. हा, आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस व्हॉट्सअप पाहिजे आपल्या मोबाईलला इन्स्टॉल, नाहीतर आपल्याला काही करता येणार नाही. तर मी परत सांगतोय, बिझनेस व्हॉट्सअप इन्स्टॉल पाहिजे. गेट कोडला क्लिक करा. गेट कोडला क्लिक केल्यानंतर मित्रांनो माझ्या व्हॉट्सअपवरती फेसबुक कंपनीकडून एक कोड येतोय, मी बघतो माझ्या मोबाईलवरती आला का. एक कोड येतोय, तो कोड आला 75251 कोड आलाय, 75251 असा कोड आलाय. इथं कन्फर्म म्हणा. आपलं बिझनेस व्हॉट्सअप पाहिजे इन्स्टॉल. मी परत सांगतोय, बिझनेस व्हॉट्सअपच मोबाईलला इन्स्टॉल पाहिजे. अशा पद्धतीनं व्हॉट्सअप फेसबुक पेजला कनेक्ट झालं. नेक्स्ट करा, नेक्स्ट करा आणि डन म्हणा. ओके, अशा प्रकारे आपण फेसबुक बिझनेस पेज आपलं काढायला शिकलो. बघा, व्हीएसपी फुटवेअर, इथं बॅनर आला, इथं लोगो आला, पूर्ण या ठिकाणी इथं आपली पूर्ण डिटेल आली, कस्टमर बघू शकतोय. वाव, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अशा प्रकारे आपण फेसबुक बिझनेस पेज काढायला शिकलो. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे नाव कसं चेंज करायचं, बॅनर कसं चेंज करायचा, ओव्हरऑल पेज कसं चेंज करायचं, कॉन्टॅक्ट डिटेल कशी चेंज करायची, याच्याबद्दल आपण बघू. तुर्तास आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. अशा प्रकारे आपण फेसबुक बिझनेस पेज तयार करायला शिकलो. तुम्ही व्हिडिओ बघून पुन्हा एकदा समजलं नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ बघून फेसबुक बिझनेस पेज तयार करायला शिकू शकता. ओके.